अतिवृष्टीच्या 5व्या दिवशी पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र पाणी ओसरण्याचं मात्र नाव घेत नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचं, मी आता उभा आहे वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर। आपण जर बघितलात तर या ठिकाणी महापालिकेला पूर्ण पाण्यानं वेढा टाकलेला आहे। या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। महापालिकेचे सर्व रस्ते जे मध्ये येण्याचे जे रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। आपण जर दृश्य जर बघितलं तर महापालिकेच्या समोरचा हा जो यशवंतनगर विराटनगरला आणि स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावरती कंप्लीट गुडघाभर पाणी जे आहे हे साचलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर पाण्याचा निचरा होत नाहीये। इकडे जर बघितलात तर आपण पूर्ण चारी बाजूनं जे आहे महापालिकेला वेढा टाकलेला आहे। माझ्या या साईडला जर बघितलात तर हे सर्वात मोठा जो नाला आहे, ज्या नाल्यामधून पाण्याचा निचरा होतो। मात्र ह्या नाल्याची जर अवस्था बघितली तर नाल्यामध्ये पूर्णपणे कचरा वाहून आलेला आहे। पुलाच्या अगदी तोंडावर हा कचरा अडकलेला आहे आणि नाला हा पूर्णपणे तुडुंब भरलेला आहे। या साईडला जर बघितलात तर या साईडला एक गाडी बंद पडलेली आहे आणि पूर्ण पाणी जर बघितलात तर जिथपर्यंत नजर जावी तिथपर्यंत सगळीकडे आपल्याला पाणी दिसत आहे। आता दुपार झालेली आहे तरी पण पाण्याचा निचरा मात्र होण्याचं नाव घेत नाहीये। कारण अनेक वेळा या ठिकाणी आरोप केले जात आहेत की यावर्षीची जी महापालिकेनं नालेसफाई करायला पाहिजे होती ती नालेसफाई झालेली नाहीये आणि त्यामुळे ह्या पाण्याचा निचरा होत नाहीये। जर महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरची ही दृश्य आहेत, समोर पाहिलं तर जी गाडी येते त्या गाडीच्या बोनेटच्या वर पाणी गेलेलं आहे आणि कशा पद्धतीनं वाहनधारकांना यामधून मोठी कसरत करावी लागते। या पूर्ण परिसराला पाण्याने वेढा टाकलेला आहे आणि यामुळं नागरिक जे आहेत या ठिकाणचे हैराण झालेले आहेत। कारण लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे, या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मात्र पाण्याचा निचरा जो आहे हा होताना आपल्याला कुठेही दिसून येत नाहीये। त्यामुळं विरारकर या साचलेल्या पुराच्या पाण्यामुळे हैराण झालेले आहेत आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।